हाय, मी गौरी भालेकर। तर मी एका नवरीचे 5 ब्लाऊज तयार केले होते। तर 2 ब्लाऊज मी त्यांना होळीनिमित्त पोच केले आहे। तर हा त्यांचा तिसरा ब्लाऊज आहे। यावर सुंदर अशी कटवर्कची डिझाईन तयार करून त्यावर नाजूक अशी लेस लावून घेतली आहे। तर फ्रंटला मी गोलच गळा ठेवून दोन्ही बाजूनी लेस लावून घेतली आहे आणि प्रिन्स कट तयार केला आहे। स्लीव्ज मी शॉर्टच ठेवले आहे। तर त्यांचा दुसरा ब्लाऊज हा वेलवेटचा शिवला आहे। यावर मी सुंदर असा पंचकोनी गळा तयार करून घेतला आहे व त्यावर सुंदर अशी लेस लावून घेतली आहे। नॉटला पण लटकन तयार केले आहे। स्लीव्हला मी कटवर्कची डिझाईन टाकून सुंदर अशी त्यावर पण छान लेस लावून घेतली आहे आणि पुढच्या बाजूने मी गोल गळा घेऊन एका बाजूने लेस लावून घेतली आहे आणि हा पण प्रिन्स कटच तयार केला आहे। तर हा नवरीच्या हळदीच्या साडीवरचा ब्लाऊज आहे। खूप छान आहे आणि यावर मिरर वर्क असल्यामुळे मी सिंपलच पानाचा गळा तयार करून त्यावर सुंदर अशी छान लटकनची लेस लावून घेतली आहे। हाताला सुद्धा छान अशी लटकनची लेस लावून घेतली आहे आणि पुढचा गळा मी पंचकोनी गळा तयार करून मी दोन्ही बाजूनी सुंदर अशी पानाची लेस लावून घेतली आहे आणि हा पण प्रिन्स कट ब्लाऊज आहे। तर मी याच नवरीचे काकीचे 2 ब्लाऊज शिवले होते। तर एक ब्लाऊज मी त्यांना पोच केला, तो खूप छान आला। मग त्यांनी हा दुसरा ब्लाऊज पाठवला आहे। तर हा नवरीच्या काकीच्या पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे। तर यावर रेडीमेड डिझाईन असल्यामुळे मी अशी तयार केली आहे आणि दोरीला लटकन लावून घेतले आहे आणि स्लीव्जला मी अशी पिकॉकची डिझाईन तयार करून घेतली आहे आणि फ्रंट बाजूला मी कटोरी ब्लाऊज तयार केला आहे। खूप छान आला आहे, खूप छान झाले आहे हे ब्लाऊज। तर ते आज न्यायला येणार आहे। तर तुम्हाला असेच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।